पिता ठुबे या ठाण्याच्या आहेत. ही मुलगी सुद्धा आय झाली. सर त्याच्या शेजारी जो आहे तो सोहम मांढरे, तो दौंड तालुक्यातला आहे आपला मुलगा. तो याला IPS म्हणून सिलेक्ट झालेला आहे. आणि सर त्याची आई वडील शेतीच करतात. आई पतसंस्थेमध्ये नोकरीला आहे. आणि सर त्याच्या शेजारी आहे मंगेश किलारी. सर हा एक नमुना उदाहरण दाखल केलंय. सर हा मुलगा धाराशिवचा आहे. त्यांची धाराशिवमध्ये बसरा खुर्द नावाचं गाव आहे, बार्शीच्या उत्तरेला आहे. आणि तिथे त्यांची 3 एकर जिराई शेती आहे. आणि वडील त्यांचे ST मध्ये कंडक्टर होते आणि ते रिटायर झाले. तेही शेती करतात, आई शेती करते. सर त्याला मी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्हीसाठी स्पॉन्सर केलं. आणि हा शशिकांत नरवडे हा इंडियन फॉरेन सर्व्हिसला भारतीय विदेश सेवेसाठी सिलेक्ट झाला. फॉरेन सर्व्हिस. येस सर. धाराशिवचा आहे. नेक्स्ट सर आकाशाकडे झेपवणारे युवक साथीला तयार करायचे. सर या अनुषंगाने सर आम्ही जे बोधवाक्य आहेत त्याच्यासाठी एक स्पर्धा पण घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 950 लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला. आणि सर काय झालं बैठकीत, काय काय चर्चा झाली? साहेब स्वतः ते पहिल्यांदा आलतो विशेष म्हणजे नवीन इमारतीची आज संपूर्ण पाहणी केली त्यांनी. त्याच्यामध्ये ऑडिटोरियम पाहिलं. छत्रपती शाहू महाराजांचा जो पुतळा आहे त्याला त्यांनी फुलंही अर्पण केली. आणि त्याचबरोबर सारथीच्या कामकाजाची आदरणीय शरदचंद्रजी पवार सर यांनी बारकाईने सर्व चालू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली आणि त्याच्यावर काही सूचनाही दिलेल्या आहेत. काय काय कसं सारथीचा आढावा घेताना बेसिकली सारथीने आतापर्यंत केलेले जे कामकाज आहे त्याचा फार बारकाईने त्यांनी आढावा घेतला. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा विभागामार्फत जवळजवळ आमचे UPSCचे 95 विद्यार्थी हे IAS, IPS, IRS या पदांवर सिलेक्ट झालेले आहेत. त्याचबरोबर MPSCद्वारे 750 पेक्षाही अधिक विद्यार्थी हे वर्ग 1 आणि वर्ग 2च्या पदांवर सिलेक्ट झालेले आहेत. याचाही त्यांनी आढावा घेतला. आम्ही MPSC, UPSC मार्फत यावर्षी साधारणतः 5000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवत आहोत. त्याचाही त्यांनी रिव्ह्यू घेतला. त्याचबरोबर इन्क्युबेशन सेंटरद्वारे आम्ही जे काही प्रगती करत आहोत त्यानंतर आम्ही जे KVKs बरोबर जे टायअप करत आहोत आणि शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाला जी सुरुवात करत आहोत याच्याबद्दलही बारकाईने त्यांनी माहिती घेतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लाभार्थी आहेत त्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. त्याच्यामध्ये ज्यांनी संगणक प्रशिक्षण घेतलेलं आहे ते शिकता शिकता ते कसे कमवत आहेत आणि त्या कमवलेल्या पैशातून कुटुंबाला कसा हातभार लागतो याचंही त्यांनी फार व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे त्यांनी सांगितलं. आमच्याकडे ड्रोन प्रशिक्षण घेणारी एक विद्यार्थिनी होती. तर त्या ड्रोन प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने ड्रोन कसा असेंबल करून आता व्यवसायाला सुरुवात केली आणि महिन्याला साधारणतः ती म्हणाली की माझं 70 ते 80 हजार रुपये सरासरी महिन्याला माझं उत्पन्न मिळतं. आणि जेव्हा सीझन चांगला असतो तेव्हा ती म्हणाली की मी 1,40,000 रुपये ड्रोनच्या फवारणीद्वारे फक्त शिरूर तालुक्यात ड्रोन फवारणी करून कमवले. याचंही तिने विवेचन केलं. शाळेत स्वतः आले होते की आपण बैठक नियोजित कशी होती? काय साहेबांनी स्वतः इच्छा व्यक्त केली होती? काय म्हणलं दुसरं असं आता जे काय महाज्योतीचे काही विद्यार्थी पुढारी असं काही वेगवेगळे आरोप होत आहेत खंडणीचे, क्लासवाल्यांना काही बोगस पैसे देऊन जमण्याचे सगळे, तुमच्याकडे तसं काही आलंय का? आम्ही बेसिकली त्याच्यामध्ये आता आमची जी चालू आहे सिस्टम ती अशी आहे की TRTIचे जे आयुक्त आहेत राजेंद्र भारूड यांनी जे क्लासेस निवडले त्यासाठी एक कॉमन कमिटी तयार केली होती. त्या कॉमन तयार केलेल्या कमिटीद्वारे जे क्लासेस निवडलेले आहेत त्याच्यात UPSC आणि MPSCच्या मुलांचं आता ऑलरेडी प्रशिक्षणाला सुरुवात झालेली आहे. आणि आता आमच्याकडे स्टाफ सिलेक्शन बोर्डच्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. आणि आता इंडियन बँकिंग पर्सनल सर्व्हिसेस याच्यामार्फत 2000 विद्यार्थ्यांची स्टाफची निवड आहे. क्लासेस जे निवडलेले आहेत ते TRTIचे आयुक्त यांच्या स्तरावरच्या समितीने निवडलेले आहेत. याच्यात काही आरोप असे होतात ते मुलं क्लासला जातच नाही, परस्पर क्लासवाले त्यांना पैसे देतात. ऍक्च्युली असं ते काही MPSCचे आत्ता आमचे वर्ग आत्ता सुरू झालेले आहेत.
क्रॉस त्याच्यामुळे व्हेरिफिकेशन आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ना, क्रॉस व्हेरिफिकेशन आम्ही करतो. त्यासाठी आम्ही सरप्राईज इन्स्पेक्शन पण करतो आणि काही म्हणजे आम्ही लोकांना सांगितलंय की शक्यतो 15 दिवसातून एकदा का होईना पण तुम्ही तिथे गेलंच पाहिजे इन्स्पेक्शनला. आजच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर पवार साहेबांनी थेट फोन केला? माझ्याशी साहेब बोलले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ड्रोन प्रशिक्षण सुरू असताना त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा वापर केला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचा रीच अधिक चांगला होईल आणि जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते सुद्धा आपण शिकलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आता आम्ही ड्रोन प्रशिक्षणासाठी ऑलरेडी आता राहुरी कृषी विद्यापीठामार्फत ड्रोन प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. परभणी कृषी विद्यापीठामार्फतही आम्ही ड्रोन प्रशिक्षण केलेलं आहे आणि आता 19 फेब्रुवारीपासून आम्ही दापोली कृषी विद्यापीठामार्फतही प्रशिक्षणाला सुरुवात करतो. आता एआयचा जो ऍस्पेक्ट आहे तो आम्ही विद्यापीठांना करून आम्ही आमच्या या प्रशिक्षणामध्ये तो इन्कॉर्पोरेट करतो. थँक्यू.